जून महिना अर्धा झालाय तरीही दमदार पावसाची अपेक्षा बुलढाणा जिल्ह्याला आहे. मात्र अद्यापही पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील जे 51 प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये जलसाठा जो आहे तो कमी झालेला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पाची टक्केवारी पाहता फक्त 22% जलसाठा आहे आणि जे जिल्ह्यातील 3 मोठे प्रकल्प आहेत त्यापैकी मोठा जो प्रकल्प आहे तो खडकपूर्णा प्रकल्प आहे आणि त्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या मृत साठा आहे. आपण बघू शकतो मी सध्या खडकपूर्णा प्रकल्पावरती आहे आणि आपण जर पाहिलं तर आज रोजी प्रकल्पामध्ये फक्त मृत साठा आहे आणि या प्रकल्पावरती जवळपास 4 मुख्य योजना ज्या पाणी पुरवठा योजना आहेत शहराच्या त्या अवलंबून आहेत. त्यामध्ये जाफराबाद असेल, देऊळगाव राज्य असेल, सिंदखेड राज्य असेल आणि आता बुलढाणा नगरपालिका सुद्धा याच प्रकल्पावरती अवलंबून आहे. सोबतच जवळपास 51-52 जी खेडी आहेत त्या खेड्यांचा सुद्धा पाणी पुरवठा याच प्रकल्पातून केला जातो. मात्र येत्या काही दिवसामध्ये जर का दमदार पाऊस झाला नाही आणि जर का हा प्रकल्प भरला नाही तर भविष्यामध्ये मोठ्या पाणी टंचाईचा सामना या प्रकल्पावरती अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजनेला करावा लागू शकतो अशी परिस्थिती आज रोजी निर्माण झाली आहे. मात्र प्रकल्पामध्ये सध्या जवळपास 49% जिवंत साठा आहे आणि त्यामुळं येत्या ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत हा पाणी पुरवठा म्हणजे ज्या काही योजना अवलंबून आहेत तो पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो जर का उपाययोजना व्यवस्थित केल्या तर. आपल्यासोबत या प्रकल्पाचे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काका सध्या आपल्याकडे मृत साठा आहे, किती योजना असतील प्रकल्पामधून, किती योजना जवळपास पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकतो, किती योजना याच्यावर अवलंबून आहेत, काय सध्याची परिस्थिती आजची आपली? आता सध्या देऊळगाव राज्या, सिंदखेड राज्या, जाफराबाद, आता बुलढाणा सुरू झालेली आहे. हे सध्या अवेलेबल पाणी चालू आहे. त्याच्यानंतर याच्यावर 52 गावं पिण्याच्या पाण्यासाठी 52 गाव याच्यावर अवलंबून आहे. आणि आता हे जे पाणी रोज 2-3 सेंटीमीटर रोज कमी होत चाललं आहे. आणि जर समजा पाऊस नाही आला तर भीषण पाणी टंचाईला आपल्याला समोर जाऊ शकतो. सध्या किती दिवस पुरू शकतो हा साठा साधारण? हे कमीत कमी तरी आपल्याला अजून अंदाजे 8-9 महिने समजा पाणी आपल्याला पुरू शकतो जर नियोजन आपण पद्धतशीर केलं तर. नक्कीच जर का प्रकल्पातील पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर जवळपास 7 ते 8 महिने पाणी साठा जे पाणी पुरवठा जे काही गावं आहेत त्यांना पुरू शकतो अशी परिस्थिती आजची आहे. मात्र जर का बाष्पीभवन जर का दररोज झालं, कारण की 2 ते 3 सेंटीमीटरनं दररोज पाणी कमी होतंय. सध्या जून महिना जो आहे तो आधा झालाय, मात्र पाऊस पडत नाहीये. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाळ्यासारखी तीव्रता जी आहे उन्हाळ्याची तापमानाची ती सध्याची आहे आणि दिवसेंदिवस त्याचं बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होतोय अशी परिस्थिती आहे. त्यामुळं पाण्याचं नियोजन जे आहे ते महत्वाचं आहे आणि त्या काही दिवसामध्ये जर का दमदार पाऊस झाला नाही आणि हे धरण जर का भरलं नाही तर भविष्यामध्ये पाणी टंचाईचा सामना मोठ्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांना किंवा ज्या काही योजना आहेत त्यांना करावा लागू शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खडकपूर्णा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.